नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील पाठ तिसरा बेटा मी ऐकतो आहे याचा स्वाध्याय बघितला होता. आणि आज आपण ह्याच भागाचा स्वाध्यायाचा प्रकार व्याकरणाचा भाग भाषाभ्यास अभ्यासणार आहोत. मुलांनो, भाषाभ्यासामध्ये आपल्याला यावर्षी उपमा आणि उत्प्रेक्षा या अलंकारांचा अभ्यास करायचा आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये जो भाषाभ्यास दिला आहे त्यासाठी आपल्याला उपमा व उत्प्रेक्षा या अलंकारांचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी आपल्याला अलंकार म्हणजे काय हे माहिती असावं लागते. तर मुलांनो, भाषेमध्ये अलंकाराला फार महत्त्व आहे. जसे महिला असतात ना, स्त्रिया ह्या अधिक सुंदर दिसण्यासाठी दागिने घालतात. ह्या दागिन्यांना आपण अलंकार म्हणतो आणि त्यामुळे काय होते, स्त्रियांची सुंदरता वाढते. तसेच भाषेच्या अलंकारांमुळे भाषेची सुंदरता वाढते, म्हणजे ती अधिक प्रभावी ठरते. तर भाषेच्या अलंकारांची परिभाषा आपण बघूया. भाषेचे सौंदर्य ज्या गुणांनी वाढते त्या गुणांना अलंकार असे म्हणतात. मुलांनो, या अलंकाराचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे शब्दालंकार व दुसरा अर्थालंकार. बघूया आपण अलंकार. बघा, अलंकाराची परिभाषा आहे. भाषेचे सौंदर्य ज्या गुणांनी वाढते त्या गुणांना अलंकार असे म्हणतात. इथे आपण अलंकार कशाला म्हणतात ह्याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण बघूया अलंकाराचे प्रकार. अलंकाराचे दोन प्रकार आहेत. एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. आणि ह्या शब्दालंकाराचे सुद्धा उपप्रकार आहेत. त्यातला पहिला अनुप्रास, दुसरा यमक आणि तिसरा श्लेष, असे ह्या शब्दालंकाराचे 3 प्रकार आहेत. त्यानंतर आपण वळूया शब्दालंकाराकडे. आता शब्दालंकार कशाला म्हणतात तर बघा, शब्दालंकाराची परिभाषा अगदी सोपी आहे. शब्दांमुळे भाषेचे सौंदर्य जेव्हा वाढते त्याला शब्दालंकार म्हणतात. शब्दांची एखाद्या काव्यामध्ये किंवा पाठामध्ये अशी मांडणी केलेली असते की त्यामुळे काय होतं की भाषेचं सौंदर्य वाढतं, ते आपल्या कानाला ऐकताना गोड वाटतं. तर तेव्हा कोणता अलंकार होतो मुलांनो? शब्दालंकार. आता बघूया अर्थालंकार कशाला म्हणतात. अलंकाराचा पहिला प्रकार शब्दालंकार आणि दुसरा प्रकार अर्थालंकार. बघा, अर्थालंकाराची परिभाषा. ज्या ठिकाणी भाषेचे सौंदर्य अर्थाच्या माध्यमातून वाढते, पहा मी काय म्हटलंय, अर्थाच्या माध्यमातून वाढते तेव्हा त्याला अर्थालंकार म्हणतात. अगदी सोपं आहे. शब्दाच्या माध्यमाने भाषेचं सौंदर्य वाढते तेव्हा त्याला शब्दालंकार म्हणतात. आणि अर्थाच्या माध्यमातून जेव्हा भाषेचं सौंदर्य वाढते तेव्हा त्याला काय म्हणतात? अर्थालंकार. तर शब्दालंकारामध्ये अनुप्रास, यमक आणि श्लेष हे 3 प्रकार आहेत. आणि अर्थालंकारामध्ये भरपूर प्रकार आहेत त्याचे उपप्रकार. बघा, पहिला आहे उपमा, दुसरा उत्प्रेक्षा, तिसरा अपन्हुती, चौथा रूपक, अन्योक्ती, पर्यायोक्ती, विरोधाभास, व्यतिरेक, अतिशयोक्ती, अनन्वय, भ्रांतिमान, ससंदेह, दृष्टांत, अर्थांतरन्यास, स्वभावोक्ती, चेतनगुणोक्ती, असंगती, सार, व्याजस्तुती आणि शेवटचा व्याजोक्ती. तर हे 20 अर्थालंकाराचे प्रकार आहेत. पण याच्यापैकी आपल्याला यावर्षी 9व्या वर्गामध्ये उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार हे 2 अलंकार या पाठामध्ये अभ्यासायचे आहेत. उपमा अलंकार समजण्यासाठी मुलांनो ही 2 उदाहरणे बघा. पहिलं उदाहरण आहे मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. आणि दुसरं उदाहरण मी दिलेलं आहे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. हे 2 उदाहरणं इथे मी दिलेले आहे. मी आधीच तुम्हाला अलंकार समजावून सांगितलेला नाही आहे, आधी उदाहरणं दिले. आपण असं पण करू शकतो की आधी अलंकार ओळखायचा आणि नंतर उदाहरणं, पण उदाहरणं आधी देऊन अलंकार समजण्यास आपल्याला बिलकुल सोपं जातं.
आणि ही पद्धत एकदम चांगली आहे, म्हणून मी तुम्हाला आधी उदाहरणं दिलेलं आहे. बघूया, उदाहरणांचा अभ्यास करूया आपण. तर ह्या उपमा अलंकाराची 4 अंग असतात. उपमा अलंकाराची किती अंग असतात? 4 अंग असतात. त्यापैकी पहिलं उपमेय, दुसरं उपमान, तिसरं समान धर्म किंवा याला आपण साधारण धर्म पण म्हणतो, आणि चौथा साम्यवाचक शब्द किंवा साधर्म्यवाचक शब्द पण आपण याला म्हणतो. तो ह्या उपमा अलंकाराचे पहिले अंग जे आहे उपमेय. कशाला म्हणतात उपमेय? ज्याची तुलना केली जाते ते. दुसरं आहे उपमान. ज्याच्याशी तुलना केली जाते ते काय असतं? उपमान असतं. तिसरं आहे याचा समान धर्म किंवा साधारण धर्म, आणि चौथं अंग आहे साम्यवाचक किंवा साधर्म्यवाचक शब्द. बघा, आपण आधी वर उदाहरण बघितलेलं आहे. मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी. इथे मी मुंबईची घरे काय म्हटलंय? मुंबईची घरे. आणि इकडे काय आलं आहे? कबुतराचा खुराडा. मुंबईच्या घराची तुलना कुणासोबत केली आहे? कबुतराच्या खुराड्यासोबत. म्हणजे मुंबईची घरे एवढी छोटी छोटी आहे की जसं पक्ष्यांचं कबुतराचं खुराडं असतं ना बनवलेलं, त्यात कबुतरं पाळतात, तशासारखी ती आहेत अशी तुलना केलेली आहे. म्हणजे उपमेय कोणाला म्हटलंय आपण? ज्याची तुलना केली जाते ते. म्हणून इथे मुंबईची घरे याची तुलना केली आहे आपण. कशाची तुलना केली आहे आपण? मुंबईची घरे. म्हणून मुंबईची घरे हे काय झालं? उपमेय झालं. आता परत आपण बघूया, कशासोबत तुलना केली आहे? कबुतराच्या खुराड्यासोबत. आणि आपण काय म्हटलं आहे? ज्याच्याशी तुलना केली जाते ते काय असतं? उपमान असतं. म्हणून कबुतराची खुराडे काय झालं? हे उपमान झालं या उदाहरणामध्ये. तिसरं अंग आहे साधारण धर्म. समान धर्म किंवा साधारण धर्म आपण याला म्हणतो. तर ह्यामध्ये साधारण धर्म जो आहे, पहिल्या याच्यामध्ये उदाहरणामध्ये लहान. कुठला सांगितलं आहे साधारण धर्म? लहान. बघूया, उदाहरणाकडे जाऊया. हे लहान. मुंबईच्या घराची तुलना केली म्हणून हे झालं उपमेय. कबुतराच्या खुराड्यासोबत केली म्हणून हा झाला उपमान. आणि हा काय झाला? साधारण धर्म. कारण ते साधारण धर्म कशाला म्हणतात? ही दोनही कशी आहेत? लहान आहेत. म्हणून हा झाला साधारण धर्म यांचा. आणि साम्यवाचक किंवा साधर्म्यवाचक शब्द हा चौथा जो अंग आहे तो कुठला आहे? सारखी. सारखी या शब्दाने काय दाखवलं आहे? मुंबईची घरे आणि कबुतराचे खुराडे यांच्यामधलं साम्य दाखवलं आहे. म्हणून साम्यवाचक शब्द कुठला झाला? सारखी. सारखी हा काय झाला? साम्यवाचक शब्द झाला. आता दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण आहे आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. आता बघा, इथे उपमेय म्हणजे ज्याची तुलना केली जाते ते. कुणाची तुलना केली आहे? आम्ही, आम्हावरी. कुणाची तुलना केली आहे? आम्ही. कुणासोबत केली आहे? आभाळासोबत केली आहे. म्हणून आम्हावरी हे काय झालं? याचं उपमेय झालं. आम्ही हे काय झालं? याचं उपमेय झालं. आभाळ हे काय झालं? उपमान. आभाळ काय झालं? उपमान झालं. आता राहिला साधारण धर्म किंवा समान धर्म. समान धर्म कुठला आहे? आभाळ आणि आम्ही याच्यामध्ये कुठला समान धर्म आहे? माया. माया म्हणजे प्रेम. बघा, माया. आम्ही, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आम्हावर कशी माया राहू दे? आभाळासारखी. समान धर्म कुठला आहे यातला? माया. माया राहू दे आमच्यावर आभाळासारखी. म्हणून हा समान धर्म. आणि यातलं साम्य दाखवणारा शब्द कुठला आहे? गत. कुठला आहे? गत. म्हणून साम्यवाचक किंवा साधर्म्यवाचक शब्द कुठला झाला? गत. हे दुसऱ्या उदाहरणामध्ये साधर्म्यवाचक शब्द झाला. आणखी काही उदाहरणे आपण बघूया.
म्हणजे तुम्हाला उपमा अलंकार समजायला आणखी सोपं जाईल. आता पहिलं उदाहरण बघा, याच्यामध्ये सीता चंद्रासारखी सुंदर आहे. कुणाची उपमा केली आहे? सीतेची. म्हणून हे काय झालं? उपमेय. बघा, मी येथे खुणा करून ठेवलेले आहेत या वाक्यांमध्ये. इथे साधर्म्यवाचक शब्द मी लिहिलेला आहे. बघा, साधर्म्यवाचक शब्द हे कशाने दाखवलं आहे? डार्क अक्षरातले जे शब्द आहेत, इथे समान, इथे सदृश्य, हे डार्क वाणी, आणि इथे जैसे, हा काय आहे? यामधला साधर्म्यवाचक शब्द. उपमेय मी अंडरलाईन करून दाखवलेला आहे. बघा, सीता, सीतेचे मुख, सीतेचा मुखडा, इकडे हृदय, आणि इकडे मन, हे काय दाखवले आहेत? उपमेय दाखवले आहेत. आणि हे गोल राऊंड जिथे केलेला आहे, हा गोल राऊंड, ते काय आहेत? उपमान आहेत. जसे चंद्रा, आणखी इथे निळे गगन, हे काय आहेत? उपमान. तुम्ही समजून घ्याल ह्या खुणांवरून. आणि समान धर्म हा चौकोनाने मी दाखवलेला आहे. हे बघा, सुंदर. हां, पहा उदाहरणे. सीता चंद्रासारखी सुंदर आहे. तर ह्याच्यामध्ये सीतेची उपमा केली आहे, म्हणून हे झालं उपमेय. चंद्रासारखी म्हणजे चंद्रासोबत उपमा केली आहे, म्हणून हे झालं उपमान. समान धर्म यामधला सुंदर, या दोघांमधली काय दाखवली आहे? चंद्र आणि सीतामधली सुंदरता दाखवली, म्हणून हा झाला समान धर्म यातला. आणि यामधला साम्यवाचक, साधर्म्यवाचक जो शब्द आहे, हा सारखी या शब्दाने दाखवला, म्हणून हा काय झाला? यातला साधर्म्यवाचक शब्द. दुसरं उदाहरण बघा. सीतेचे मुख चंद्रासमान, इथे मला सुंदर लिहायचं होतं, सुंदर आहे. आता याच्यामध्ये सीतेच्या मुखाची तुलना केलेली आहे, म्हणून हे झालं उपमेय. चंद्रासोबत केलेली आहे, म्हणून हे झाले उपमान. आणि यातला साधर्म्यवाचक शब्द म्हणजे सुंदरता दाखवली आहे दोघांमधली, म्हणून हा झाला सुंदर, हा झाला साधर्म्यवाचक शब्द. आणि समान, सारखे, समान, हे असले शब्द आले की काय होतं? हा समान धर्म. तर हा काय झाला? समान धर्म. तिसरं उदाहरण बघा. सीतेचा मुखडा चंद्रावानी सुंदर आहे. बघा, इथे सीतेचा मुखडा याची तुलना चंद्रासोबतच केलेली आहे, म्हणून काय झालं? सीतेचा मुखडा उपमेय, चंद्र उपमान, सुंदर समान धर्म, आणि वाणी हा साधर्म्यवाचक शब्द. तर चौथं उदाहरण बघूया. निळे गगन जैसे तुझे हृदय कोमल. आता इथे निळ्या गगनाची तुलना या हृदयासोबत केलेली नाही आहे. हे या साईडने आलं म्हणून हे उपमेय होणार नाही. उपमेय आपलं या उदाहरणामध्ये या साईडला गेलेलं आहे. कशाची तुलना केली आहे? हृदयाची. तुझे हृदय, म्हणून हे झालं उपमेय. आणि कशासोबत केली आहे? निळ्या गगनासोबत, म्हणून हे झाले उपमान. आणि यातला साधर्म्यवाचक शब्द जो आहे जैसे, हा आहे. आणि कसं आहे हृदय? दोघांमधलं कोणता गुण दाखवला आहे? साम्याचा, कोमल, म्हणून हा काय झाला? समान धर्म. आता पाचवं उदाहरण बघूया. पिंपळ पान सदृश्य तुझे मन डुलते. इथे पण ह्या उदाहरणामध्ये पण उपमेय या साईडला गेलेला आहे. याची तुलना केलेली आहे. तुझे मन, म्हणून हे उपमेय. कुणासारखे आहे? पिंपळ पान, म्हणून हे उपमान झाले. तर मन डुलतं, म्हणून हा झाला समान धर्म. आणि साम्यवाचक शब्द आहे सदृश्य. सहावं उदाहरण बघूया. मेघासारखा तो श्याम सावळा. कशाची उपमा केली आहे? श्याम. श्याम म्हणजे कृष्ण, म्हणून हे उपमेय झालं. कुणासोबत केली आहे? मेघासोबत, काळ्या काळ्या मेघासोबत, म्हणून हे झालं उपमान. आणि कसा आहे? सावळा आहे. श्याम पण सावळा, मेघ पण सावळे, म्हणून हा झाला समान धर्म. आणि सारखा हा काय झाला? साम्य वाचक किंवा साधर्म्य वाचक शब्द. शेवटचं उदाहरण बघा. त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. आता इथे उपमेय या साईडला आलेलं आहे. कुणाचं अक्षर? त्याचे अक्षर, हे झालं उपमेय.
कुणासारखं आहे? मोत्यासारखं. हे झालं उपमान. कसं आहे? या दोघांमधली सुंदरता दाखवली आहे म्हणून हा समान धर्म. आणि सारखे या शब्दाने दाखवले आहे म्हणून हा झाला साधर्म्य वाचक शब्द. आता आपण आपल्या पुस्तकातील प्रश्नाकडे वळूया. बघा, इथे खालील उदाहरण पाहून कृती करा. उदाहरण दिलं आहे, सावळाचं रंग तुझा पावसाळी नभापरी. तर ह्या चौकटी पूर्ण करायच्या आहेत आपल्याला. 1, 2, 3, 4 ह्या 4 चौकटी ज्या दिल्या आहे ना त्यामध्ये आपल्याला भरायचं आहे. आता ह्या उदाहरणामध्ये आपल्याला उपमेय, उपमान, समानधर्म आणि साधर्म्यवाचक शब्द कुठला आहे ते भरायचं आहे. आणि यासाठीच मी तुम्हाला हा प्रश्न घ्यायच्या आधी अलंकार म्हणजे काय, त्याचे प्रकार, अर्थालंकार, शब्दालंकार, त्याचे प्रकार आणि त्यातला उपमा अलंकार आणि उपमा अलंकाराची अंगे इथपर्यंत मला शिकवावं लागलं. कारण हे उपमेय, उपमान, समानधर्म आणि साधर्म्यवाचक शब्द जर तुम्हाला समजला नसता तर ह्या उदाहरणामधलं तुम्हाला ओळखता आला नसता. तर बघूया उदाहरण. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभा परी. कशाची तुलना केली आहे? रंगाची. कशाची तुलना केली आहे? रंगाची. म्हणून उपमेय कोणतं झालं? रंग. इथे लिहायचं. कशासोबत तुलना केली आहे? ज्याच्यासोबत आपण तुलना करतो त्याला उपमान म्हणतात. तर पावसाळी नभ. कशासोबत तुलना केली आहे? पावसाळी नभ. म्हणून हे आपल्याला उपमान या रकान्यात लिहावं लागेल. तिसरा आहे समान धर्म. यातला समान धर्म कोणता आहे? सावळा. सावळा म्हणजे काळा. ढगांचा पण रंग सावळा असतो. ढग म्हणजे नभ. आणि इथे श्रीकृष्णाची तुलना केली, त्याच्या रंगाची तुलना केली आहे म्हणून श्रीकृष्णाचा पण रंग कसा असतो? सावळा असतो. म्हणून यातील समान धर्म कोणता आहे? सावळा. हे या रकान्यामध्ये आपल्याला लिहावं लागेल. आणि कोणत्या शब्दाने या दोघांमधलं साम्य किंवा साधर्म्य दाखवलं आहे? परी. म्हणून हा परी कुठं लिहावं लागेल? या रकान्यामध्ये आपल्याला लिहावं लागेल. तर बघा, इथे सांगितलंय स्पष्ट करून, प्रस्तुत उदाहरणात तुझा रंग याला पावसाळ्यातल्या नभाची उपमा दिल्यामुळे इथे उपमा अलंकार झाला आहे. दुसरं उदाहरण बघूया. कमला परी मिटती दिवस उमलुनी तळ्यात. प्रस्तुत उदाहरणात दिवस उगवणे, मावळणे या क्रियेला कमळाचे उमलणे, मिटणे याची उपमा दिली आहे. दिवसाचं मावळणं आणि उगवणं हे कशासारखं आहे? कमळाचं उमलणं आणि मिटणं. म्हणून यामध्ये उपमेय कुठलं झालं? दिवस उगवणे आणि मावळणे. दिवस उमलणे आणि मावळणे हे उपमेय झालं. कशासोबत तुलना केली आहे? कमळाच्या उमलण्या आणि मिटण्यासोबत. म्हणून कमळाचे उगवणे आणि मिटणे हे काय झालं? उपमान झालं. तर इथे कुठला अलंकार झाला? उपमा अलंकार झाला. तर बघा आता याची परिभाषा उपमा अलंकाराची. दोन वस्तूतील किंवा कृतीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो. दोन वस्तू किंवा दोन कृती आहेत, त्या कशा आहेत? समान आहेत. त्यातलं साम्य आपल्याला चमत्कृतीपूर्ण रीतीने दाखवलेलं असतं किंवा वर्णन केलेलं असतं, त्याला काय म्हणतात? उपमा अलंकार म्हणतात. आता हा अलंकार कसा ओळखायचा? ज्यावेळी उदाहरणांमध्ये सम, समान, सारखे, वाणी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश, परी अशा प्रकारचे साधर्म्यवाचक शब्द आलेले असतात तेव्हा आपण समजून जायचं की इथे उपमा अलंकार आला आहे. हे उपमा अलंकार ओळखण्याचं काय आहे? एक चिन्ह आहे. आता बघूया आपण खालचा प्रश्न. खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द साधर्म्य ओळखा. हे जे उपमा अलंकाराचे 4 अंग आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. मेघासारखे तो श्याम सावळा. आता याच्यामध्ये कशाची तुलना केली आहे? श्याम म्हणजे श्रीकृष्ण. तर हे झालं उपमेय. हे काय झालं? उपमेय. कशासोबत केली आहे? मेघ.
मेघासोबत तुलना केली आहे म्हणून हे काय झालं? उपमान. हे काय झालं? उपमान. कसा आहे? सावळा आहे म्हणून सावळा शब्द काय झाला यातला? समान धर्म. समान धर्म. आणि सारखे ह्या दोघांमधलं साम्य दाखवणारा शब्द आहे म्हणून हा काय झाला? साधर्म्यवाचक किंवा साम्यवाचक शब्द. आता वळूया आपण उत्प्रेक्ष अलंकार कशाला म्हणतात ते. आधी उदाहरण बघूया. हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हाला. बघा उदाहरण लक्षपूर्वक बघा. आता यामध्ये दोन वस्तूंमधलं साम्य दाखवलेलं नाही, म्हणजे उपमा अलंकाराच्या पुढे जाऊन यामध्ये उपमेय हे काय आहे? जणू उपमानच आहे असं सांगितलं जातं, तेव्हा कुठला अलंकार होतो? उत्प्रेक्ष अलंकार होतो. बघा या उदाहरणामध्ये हा आंबा जणू काय साखरच वाटेल तुम्हाला. आंबा आंबा ह्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व सांगितलं आहे. कशासोबत सांगितलं आहे? की जणू काय साखर वाटेल तुम्हाला. साखरेसारखा नाही म्हटलंय, साखरच वाटेल तुम्हाला. साखरच आहे बिलकुल असं म्हटलं आहे, तेव्हा कुठला अलंकार होतो मुलांनो? उत्प्रेक्ष अलंकार होतो. वरील उदाहरणातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द व साधर्म्य शोधा. तर यामधलं उपमेय कोणतं होईल? आंबा. कुठलं होईल उपमेय? आंबा. आणि साखरेसोबत याची तुलना केलेली म्हणजे साखर म्हटलंय आंब्याला म्हणून हे झालं उपमान. यामध्ये उपमेयाची तुलना उपमानासोबत केलेली नाही, तर उपमेय हे उपमानच आहे असं सांगितलेलं आहे. आंबा साखरेसारखा गोड आहे असं म्हटलेलं नाही, तर असं म्हटलेलं आहे की आंबा हा साखरच आहे जणू. तर येथे कुठला अलंकार झाला? उत्प्रेक्ष अलंकार. आता याच्यामधला साधर्म्यवाचक शब्द कुठला झाला? जणू. या शब्दाने साधर्म्य दाखवलाय म्हणून हा साधर्म्यवाचक शब्द झाला. आणि आता याच्यामध्ये साधर्म्य दाखवलेलं नाही, पण गोडपणा हे काय आहे याच्यातलं साधर्म्य. आंबाही गोड आहे आणि साखर पण गोड आहे. इथे दाखवलेलं नाही तरी ते आपल्याला शोधायचं आहे आणि इथे लिहायचं आहे. तर उत्प्रेक्ष अलंकार कशाला म्हणतात हे समजलं का मुलांनो? पुन्हा एकदा सांगते की उपमा अलंकाराच्याही पुढे जाऊन ज्यावेळी उपमेय हे उपमानच आहे असं आपल्याला वाटतं, तेव्हा तिथे कुठला अलंकार होतो? उत्प्रेक्ष अलंकार होतो. आता खालील कृती करा. गरगर फिरे विमान हलवूनी, पंख उडत नबिहे पक्षीच जणू महान. हे एक पहिलं उदाहरण आहे. आणि दुसरं उदाहरण आहे तारांगणही स्पष्ट बिंबले, स्नाना जणू हे मुनी अवतरले. ही उदाहरणं आहेत दोन. तर वरील उदाहरणातील उपमेय, उपमान, साम्यदर्शक शब्द, समान गुणधर्म व अलंकार ओळखा असं म्हटलेलं आहे. तर बघूया आपण. गरगर फिरे विमान हलवूनी, पंख उडत नबिहे पक्षीच जणू महान. बघा उत्प्रेक्ष अलंकार पण ओळखण्यासाठी एक आपण इथे खूण बघूया. जणू हा शब्द ज्यावेळी येतो त्यावेळी ओळखायचं आपण की इथे उत्प्रेक्ष अलंकार आलेला आहे. गरगर फिरे विमान हलवणे, विमान उपमेय काय आहे? विमान. पंख उडत नभी हे पक्षीच, विमानासारखा दुसरा एक वस्तू किंवा हे वस्तू कुठली आली आहे? पक्षी. म्हणून हा काय झाला? उपमान. उडणे दोघांमध्ये काय आहे? उडणे, उडण्याची कृती आहे. विमान पण उडतं, पक्षी पण उडतं, म्हणून उडणे हे काय झालं याच्यामधलं? समान गुणधर्म झाला. आणि साधर्म्यवाचक शब्द कुठला झाला? जणू. म्हणजे इथे कुठला अलंकार आला? उत्प्रेक्षा. पुढलं उदाहरण बघा. तारांगणही स्पष्ट बिंबले, स्नाना जणू हे मुनी अवतरले. आता याच्यामध्ये तारांगण हे झालं उपमेय. मुनी, तारांगण आणि मुनी हे एकसारखे आहेत म्हणून मुनी हे काय झालं? उपमान झालं.
साधर्म्यवाचक शब्द यामधला जणू, याच्यामध्ये पण जणू हा साधर्म्यवाचक शब्द आला आहे. आणि ह्या दोघांमध्ये कोणतं साधर्म्य आहे? तारांगण आणि मुनी, पांढरे पांढरे कपडे घातलेले मुनी, ऋषीमुनी, आणि तारांगणामध्ये पांढऱ्या पांढऱ्या रंगाच्या चमकणाऱ्या ज्या चांदण्या असतात, तर हा पांढरेपणा चमकणारा हे काय झालं, याच्यामधलं साधर्म्य झालं. बघा, उत्प्रेक्षा अलंकाराची इथे व्याख्या दिलेली आहे. उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. आता या अलंकारामध्ये पण तो कसा ओळखायचा हे काही शब्दांनी आपल्याला कळतं. जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे हे जे शब्द आहेत हे ज्यावेळी उदाहरणामध्ये येतात तेव्हा समजून जायचं आपण की इथे कुठला अलंकार आला आहे, उत्प्रेक्षा अलंकार आला आहे. त्याचप्रमाणे उपमा अलंकारामध्ये पण कुठले शब्द आले म्हणजे आपण ओळखायचं की तिथे उपमा अलंकार आला आहे. सम, समान, सारखे, वाणी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश, परी अशा प्रकारचे शब्द जेव्हा येतात सारखेपणा दाखवणारे तेव्हा कुठला अलंकार असतो? उपमा अलंकार. आता बघूया, खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या. हे 2 उदाहरणं दिले, ह्याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे. आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. आईचे प्रेम याच्यामध्ये उपमेय आहे. कुणासोबत उपमा केली म्हणजे कोणासारखा आहे म्हणतायत? सागर म्हणजे उपमान झालं. जणू हा साधर्म्य वाचक शब्द झाला. तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत. तिचे डोळे हे उपमेय झालं. कसं आहे? कमळाच्या पाकळ्या हे झालं उपमान. याच्यामध्ये साम्य दाखवणारा शब्द कोणता आहे? सुंदर, सुंदरता, सुंदर हा झाला साधर्म्यदर्शक गुण, आणि सारखे हा झाला साधर्म्यदर्शक शब्द. तर हा झाला वरचा उत्प्रेक्षा अलंकार आहे आणि खालचा उपमा अलंकार आहे. आता आपण हे कसं ओळखलं? कारण वरच्या उदाहरणामध्ये सांगितलं आहे की आईचं प्रेम जणू हे सागरच, सागरासारखं नाही म्हटलं आहे की सागरच आहे म्हणून इथे, आणि जणू हा शब्द आला म्हणून सारखेपणा दाखवणारा, म्हणून इथे उत्प्रेक्षा अलंकार आपण ओळखला. आणि खालच्या उदाहरणामध्ये तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत. तिचे डोळे सुंदर आहेत पण कसे आहेत? कमळाच्या पाकळ्यांसारखे. कमळाच्या पाकळ्या असं म्हटलेलं नाही आहे आणि इथे सारखे शब्द आला म्हणून हा कोणता अलंकार झाला? उपमा. आणि हा वरचा उत्प्रेक्षा. तर मुलांनो, हा भाषाभ्यास आपण या पाठामधला अभ्यासला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ बघणार आहोत GIP रेल्वे. थँक्यू.